सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। गावच्या विकासासाठी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश, टाकळी सरपंच हिना नदाब। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार इंद्रिस नाईकवडी आणि पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्या नेतृत्वाखाली गावचा सर्वांगीण विकास होऊ शकतो, गावाला विकास निधी उपलब्ध होऊ शकतो हा विश्वास असल्यानं भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटामध्ये पक्षप्रवेश केल्याचा खुलासा टाकळी गावच्या लोकनियुक्त सरपंच हिना नदाब यांनी केलाय। टाकळी सरपंचांसह 3 सदस्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। भाजपमधील सरपंच व सदस्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर भाजप नेत्यांकडून कुणीही पक्षांतर केले नसल्याचा खुलासा करण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर सरपंच नदाब यांनी याबाबतची माहिती दिली आहे। त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलंय की आम्ही सर्व ग्रामस्थ व कार्यकर्ते यांच्या विचारानं भारतीय जनता पक्षप्रणित पॅनलद्वारे ग्रामपंचायत निवडणूक लढवली। निवडणुकीत आम्ही ग्रामस्थांच्या विश्वासाला पात्र राहिल्यानं आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिले। त्यानंतर आम्ही सातत्यानं लोककल्याण कार्यात सहभागी होऊन गावातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। आम्ही मिरज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होतो। प्रत्येक विधानसभा निवडणुकीत त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेत। मात्र पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार इंद्रिस नाईकवडी व मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्या नेतृत्वाखाली गावचा विकास साधता येईल, गावासाठी समाधानकारक विकास निधी उपलब्ध होईल हा विश्वास असल्यानं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटात प्रवेश केलाय। भारतीय जनता पक्षातून सरपंच हिना नदाब यांच्यासह सदस्य विमल जयराम वाघमारे, पूजा अनिल भोसले, रिदा सुलेमान मुजावर या 3 सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचा खुलासा सरपंच नदाब यांनी केलाय। दरम्यान राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेवदादा दबडे यांनी आमदार इंद्रिस नाईकवडी यांच्या नेतृत्वाखाली मिरज विधानसभा मतदारसंघात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी पार्श्वभूमीवर पक्ष बळकटीसाठी चालवलेल्या प्रयत्नांचे सांगली जिल्ह्यासह राज्यात पक्षीय पातळीवर कौतुक होत आहे।